जय जय गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सोपी आस्थामध्ये. आज आपण एक अतिशय गहन पण आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे या देवी सर्वभूतेषु हा मंत्र. आपण कित्येकदा हा मंत्र ऐकतो, म्हणतो, पूजा अर्चना करतो, पण कधी स्वतःला विचारलंय का या शब्दाचा अर्थ काय आहे? हा मंत्र म्हटल्यावर आपल्या मनात एक कंपन शक्ती का जाणवते आणि सर्वभूतेषु म्हणजे नेमकं काय? आज आपण या मंत्राचा आध्यात्मिक अर्थ, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानसिक परिणाम या सगळ्यांची उकल करू. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. मित्रांनो, या मंत्रात देवीला नमन केले आहे. त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ या देवी म्हणजेच ही आदिशक्ती सर्वभूतेषु प्रत्येक जीवामध्ये शक्तिरूपेण ऊर्जेच्या स्वरूपात संस्थिता स्थिर राहणारी विद्यमान. म्हणजेच हा मंत्र आपल्याला सांगतो की देवी कुठेतरी दूर नाही, तर ती प्रत्येकामध्ये आहे. देवीची विविध रूपे. हा मंत्र फक्त शक्तीपुरता मर्यादित नाही. या स्तोत्रात देवीच्या ज्ञान, श्रद्धा, करुणा, स्मृती, बुद्धी, लज्जा, दया अशा अनेक रूपांचा उल्लेख आहे. आई मुलासाठी उभी राहते तेव्हा ती देवीची करुणा आहे. शिक्षक ज्ञान देतो ती देवीची विद्या आहे. सैनिक सीमेवर लढतो ती देवीची शौर्यशक्ती आहे. कुणी दानधर्म करतो ती देवीची दया आहे. यातून काय समजतं? देवी म्हणजे केवळ एक मूर्ती किंवा प्रतिमा नाही. देवी ही आपल्या वर्तणुकीत, गुणांमध्ये आणि कर्तृत्वात प्रकट होते. जेव्हा आपण हा मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या तोंडातून ध्वनी तरंग निर्माण होतात. हे तरंग फक्त हवेत पसरत नाही, तर आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचतात. जप केल्यावर काय होतं? मेंदूमध्ये डोपामिन व सेरोटोनिन सारखे हार्मोन्स स्रवतात. त्यामुळे ताण कमी होतो, मन शांत होतं, रक्तदाब संतुलित राहतो. ओमचा उच्चार प्रयोगांनी सिद्ध केला आहे. पाण्याचा थेंबाचा आकार बदलतो, नाजूक कंपन तयार होतात. याचप्रमाणे या देवी सर्वभूतेषु या जपामुळे आपल्याभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच प्राचीन ऋषींनी सांगितलंय की मंत्र म्हणावा, जप करावा. याचा उपयोग केवळ धार्मिक नव्हे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही होतो. आता विचार करा, या देवी सर्वभूतेषु म्हणतो म्हणजे काय? म्हणजे आपण प्रत्येकामध्ये देवीला मानतो. विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा देवी ज्ञानरूपेण त्याच्या सोबत असते. आई जेव्हा घर सांभाळते तेव्हा देवी शक्तिरूपेण तिच्यात असते. एखादा व्यक्ती समाजासाठी कार्य करतो तेव्हा देवी करुणारूपेण त्याच्या मनात असते. यातून आपल्याला कळतं की देवी ही बाहेरच्या मंदिरात मर्यादित नाही, ती आपल्या मनात, कृतीत आणि जीवनात सतत जागृत आहे. हा मंत्र म्हणजे स्वतःच्या आपल्या आतल्या शक्तीला नमन करण्याचा मार्ग आहे. नवरात्रीच्या काळात हा मंत्राचा जप केल्यावर वातावरण पवित्र होतं. घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी 11 वेळा हा मंत्र म्हटला तर घरातील ऊर्जा बदलते. सामूहिक जपाची शक्ती तर विलक्षण आहे. 100 लोकांनी एकत्रित या देवी सर्वभूतेषु म्हटलं तर त्या जागेतील कंपन शक्ती वाढून जाते. मन प्रसन्न होतं, विचार स्वच्छ होतात. म्हणून मित्रांनो, हा मंत्र फक्त देवीला नमन नाही, तो म्हणजे आपल्या आतल्या शक्तीला, आपल्या गुणांना आणि आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेला नमन करणे. जेव्हा आपण म्हणतो नमस्तस्ते 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 नमो नमः, तेव्हा आपण केवळ देवीसमोर हात जोडत नाही तर आपल्या स्वतःच्या अंतःकरणातील शक्तीला जागृत करतो. मंडळी, हा विषय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही अशा भक्ती व तर्कयुक्त गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. जय जय गुरुदेव दत्त.